आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांच्या थेट आता बँक खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पैसे पूर्ण वाटपाचा निर्णय आता या ठिकाणी सरकारने जाहीर केलेला आहे। आता हे पैसे कसे येणार, नेमके पैसे कसं वाटप होणार, सरकार कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पाठवणार, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार, याबाबतची सविस्तर माहिती आता तुम्हाला सांगण्याचं मी काम करणार आहे। त्यासाठी शेवटपर्यंत लक्ष देऊन हा व्हिडिओ बघण्याचं तुम्ही काम करा, जेणेकरून तुम्हाला पण समजेल नेमका आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या गावात कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत। कारण सरकार आता फक्त एका योजनेचे पैसे देणार नाहीत, तर तुमच्या खात्यावरती 3 ते 4 योजनेचे पैसे हे संपूर्ण तुमच्या खात्यावरती टाकणार आहेत। आता कोणत्या योजनेचे पैसे कसे येतील, आज येतील की उद्या येतील, एकदम सविस्तर अशी माहिती, संपूर्ण सविस्तर अशी माहिती मी देणार आहे। त्यासाठी थोडासा वेळ काढून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। सर्व काही एकदम व्यवस्थित अशी माहिती तुम्हाला नक्की बघायला मिळेल। तर चला तर पाहूयात आता संपूर्ण अपडेट। त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल, आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं, सगळ्यात अगोदर तुम्ही लाईक करून ठेवा, लाईक करून ठेवा, लाईक करून ठेवा। कारण नोटिफिकेशन बेलला तुम्ही ऑलवरती टाका, असेच अपडेट तुम्हाला नक्की बघायला मिळतील। चला तर पाहूया या ठिकाणी महत्त्वाची अपडेट। तर महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। या ठिकाणी बघा राज्य सरकारचं सांगणं काय आहे, तर इकडे कोणी आता काळजी करू नका असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितले। कोणतेही शेतकरी तुम्ही काळजी करू नका असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितले आणि एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितले। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठा निर्णय वर्षाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी आलेला आहे। तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार असे देखील अनेक दिवस शेतकरी चिंता करत होते, पण तुम्ही कधीही चिंता कोणतीही काळजी करू नका। आम्ही लवकरच एकदम 4 योजनांचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडणार आहोत अशी माहिती देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री पाहायला गेलं तर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील दिलेले आहेत। आता पाहायला गेलं तर केंद्र सरकारने देखील 4 मोठे निर्णय घेतले आहेत। आता 4 योजनांचे पैसे वाटपाला मंजुरी देखील यांनी दिलेले आहेत। आता तुम्हाला माहितच असेल की पैसे वाटपाचा आधी कॅबिनेट बैठक, नंतर मंत्रिमंडळ बैठक होत असते आणि त्या बैठकीमध्ये सरकार निर्णय देखील घेत असतं। यावेळेस पण त्या बैठकीमध्ये 4 मोठे देखील निर्णय घेण्यात आले आहेत। आता वेगवेगळ्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत। आता सगळ्यांनी इकडे लक्ष देऊन बघा। आता मोठी घोषणा म्हणजे आता पीक विमा असेल, नंतर आता पीक विम्याची प्रतीक्षा भरपूर झालं शेतकरी बांधवांना आहे। आता पीक विमा नेमका आता कधी येणार आहे, नंतर आता कधी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, नंतर तुमच्या उद्या येणार आहे की आज येणार आहे, हे पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती कधी येणार आहेत। पीक विम्याची रक्कम म्हणजे तुम्हाला कोणाला 15,000 रुपये मिळाले, तर कोणाला काही शेतकऱ्यांना 16,000 रुपये मिळाले, तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 17,000 रुपये मिळेल। अशी वेगवेगळी रक्कम सरकार आता शेतकऱ्यांना डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटपाला सुरुवात करत आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून आता समोर आलेली आहे। आता हे सर्व पैसे तुम्हाला सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये हे जमा होणार आहेत याची देखील यादी मी तुम्हाला सांगणार आहे। पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघण्याचा प्रयत्न करा, कारण या व्हिडिओमध्ये सर्वात आधी पीक विम्याची आपण सगळ्यात अगोदर बातमी बघूयात। त्यानंतर दुसरी बातमी बघणार आहोत ती म्हणजे नुकसान भरपाईची। सरकारचा दुसरा मोठा निर्णय झालेला आहे तो म्हणजे नुकसान भरपाईचाच। म्हणजे आता तुमच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे 10,000 रुपये ते 18,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। आता बघा अनेक शेतकऱ्याचे नुकसान देखील झालेले होते। आता पण नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा देखील झालेले नव्हते। त्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी निर्णय देखील घेतले आहेत। एकदम 4 योजनेचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर सोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, कोणकोणत्या अटी आणि पात्रता लावण्यात आल्या आहेत, कोणकोणती तुम्हाला कागदपत्रे द्यावी लागणार आहेत, याची डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता डायरेक्ट तुम्हाला काही शेतकऱ्यांना 18,000 रुपये मिळणार आहेत, काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळणार आहेत आणि काही शेतकऱ्यांना तुम्हाला 16,000 रुपये मिळणार आहेत। आता तुमच्या खात्यामध्ये देखील लगेच जमा होणार आहेत। तर हा दुसरा निर्णय झालेला आहे। पण हे पैसे सरकार आता कोणत्या जिल्ह्यामध्ये देणार आहे, त्या जिल्ह्याची यादी देखील, त्या तालुक्याची यादी देखील तुम्हाला मी सांगणार आहे। त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं, तुमच्या गावाचं नाव आहे का हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। तुम्हाला पण 10,000 रुपयापासून ते 18,000 पर्यंत तुम्हाला नुकसान भरपाईचे पैसे मिळू शकतात। त्यानंतर तिसरी बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ती बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेची। आता नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधीचा योजनेचा अखेर मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे।
शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती 2000 रुपये कधी येणार, आज येणार की उद्या येणार असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. आता यामध्ये सोशल मीडियावर देखील भरपूर लोक देखील चॅनलवरती देखील तुम्ही पाहत असाल, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येईल, उद्या येईल, आज दुपारी येईल, आज सकाळी येईल, अशा बातम्या देखील वारंवार तुम्ही ऐकून कंटाळला असणार. पण तुम्हाला 100% बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार आहे, त्याची तारीख देखील या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओ सगळ्यात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत, तुमच्या अकाउंटवरती कधी येणार आहे, याची देखील सर्वात अगोदर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे हा हप्ता तारखेला कोणत्या तारखेला मिळू शकतो ती देखील माहिती आता समोर आलेली आहे. आता ही देखील बातमी आपण पुढे बघणारच आहोत आणि यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटची एक बातमी ती म्हणजे व्हिडिओच्या एकदम शेवट बघणार आहात ते म्हणजे अनुदानचे 10,000 रुपये. आता ते देखील सरकार तुम्हाला वाटपाला सुरुवात करणार आहे. आता हे 10,000 रुपये दुसरा टप्पा असेल, याआधी तुम्हाला देखील अनुदान मिळाले असेल तर दुसऱ्या टप्प्यातील 10,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार आहेत. मग हे अनुदानचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत त्या जिल्ह्याची नावे पण सरकारने जाहीर केलेली आहेत. आता ही सर्व अपडेट आपण सविस्तर जाणून घेण्याचं काम करतो. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा. जे कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांना पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान, नमो शेतकरी योजना सर्व काही बातम्या तुम्हाला बघायला मिळतील. चला तर पाहूया. बघा, अखेर राज्य सरकारची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. आता सर्व योजनेविषयी माहिती आपण तुम्हाला देणार आहोत. मात्र शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने एक सांगितले आहे की मुख्यमंत्री म्हटले की ही 2 कामे तुम्ही लवकरात लवकर करा. शेतकऱ्यांना महत्त्वाची काही कामे देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी काही कामे देखील करायला सांगितलेत. आता मुख्यमंत्र्यांनी 2 कामे कोणती करायला सांगितलेत ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी समोर सांगणार आहे. आता लवकर एकदा तुम्ही करून घ्यावी. पुढचे 5 दिवसाच्या आतमध्ये एवढी तुम्ही 2 कामे करा. ही 2 कामे केली तरच तुम्हाला पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि अनुदानाचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होतील. तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, नंतर तुम्हाला पाहिलं तर महाराष्ट्र बँक, नंतर बँक ऑफ इंडिया, नंतर ICICI बँक, HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, कॅनडा बँक, कोणत्याही पोस्टात असेल तर तुम्हाला कोणत्याही बँकेमध्ये असेल तर सगळ्यात अगोदर कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे त्या बँकेची लिस्ट देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही अगोदर देखील आतापर्यंत EKYC केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही बँकेमध्ये जाऊन EKYC करून घ्या. नंतर तुमचं बँकेचं जे काही आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक करून घ्या. त्यानंतर तुम्ही आधार कार्ड आतापर्यंत अपडेट केलं नसेल तर लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड देखील अपडेट करून घ्या. नंतर दुसरं महत्त्वाची कामे ते या ठिकाणी करायला सांगितलेत ते म्हणजे तुमचं फार्मर ID कार्ड. फार्मर ID कार्ड तुम्ही आतापर्यंत काढलेलं नसेल तर लवकरात लवकर तुमचं फार्मर ID कार्ड देखील या ठिकाणी तुम्ही काढून घ्या. आता सर्व शेतकरी बांधवांनी आता एक लक्षात ठेवायचं की आता कोणती जर तुम्हाला 2 कामे करायची असेल त्याबाबतची देखील माहिती तुम्हाला मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आता कोणती 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत ती माहिती तुम्हाला पुढे सांगतो. त्यापूर्वी नेमके हे पैसे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये, कोणत्या 65 तालुक्यामध्ये सरकार आता वाटप करणार आहे त्याची यादी देखील दाखवतो. जर तालुका, तुमचं जर गाव, आता या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदानाचे पैसे, नंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे सगळ्यात अगोदर तुमच्या या खात्यावरती येतील. आता सरकार तुम्हाला कोणत्या 14 जिल्ह्यात आता या ठिकाणी या योजनेचं वाटप सुरू करत आहे तर या 14 जिल्ह्याची यादी देखील तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तुमच्या खात्यामध्ये या डायरेक्ट पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. मग आता चला तर सर्वात अधिक नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत त्याची यादी देखील बघूयात आणि पीक विमा, नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी येणार आहेत तर त्या जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. नंतर तुम्हाला नावं वाचून देखील दाखवतो. त्यासाठी आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्याचं, आपल्या तालुक्याचं पीक विमा, नुकसान भरपाईच्या नावामध्ये आपल्या यादीमध्ये आपला तालुका आहे का, आपला जिल्हा आहे का हे देखील पाहणं तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे. आता तुम्हाला पीक विमा, नुकसान भरपाईच्या यादीमध्ये तुमचं जर नाव असेल, तुमचा गाव असेल, तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला डायरेक्ट 17,000 रुपये DBT अंतर्गत तुम्हाला तुमच्या खात्यावरती जमा झाल्याचा SMS तुमच्या मोबाईलवरती देखील सकाळी आल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. आता पाहिलं तर तुमच्या जिल्ह्याचे, तालुक्याची यादी देखील बघूया. त्यानंतर तुमची 2 कामे कोणती करायला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेत जेणेकरून सर्व पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील ही माहिती देखील बघूयात. कारण जे कोणी जर ही 2 कामे करणार आहेत त्यांना हे पैसे जमा होणार नसल्याची माहिती देखील या ठिकाणी आता समजलेली आहे.
आता तुमच्या खात्यामध्ये पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि अनुदानाचे पैसे मिळतील असं सरकारने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मग कोणती दोन तुम्ही कामे करायची तुम्हाला माहिती पुढे सांगणार आहेत. त्यापूर्वी सर्वात आधी आपण कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्याची यादी बघूयात. बघा आता या ठिकाणी सविस्तर यादी आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी सगळ्यात मोठा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. बघा आता यासाठी कोणालाच नाराज करणार आहेत, आम्ही कोणत्याही शेतकऱ्याला नाराज करणार आहे अशी माहिती देखील आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी त्यांनी ठिकाणी स्वतः माहिती देखील सांगण्यात आलेली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट शब्दामध्ये सांगितले आहे की कोणत्याही शेतकरी बांधवांना सांगितले की बघा आता शेतकरी योजनाला 4 योजनांचे पैसे आम्ही वाटप करणार आहोत अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी कोणत्या 4 योजनांचे पैसे सरकारने निर्णय घेतलाय बघा. पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदानाचे पैसे या ठिकाणी या 14 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत. बघा आता कोणते 14 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येतील त्यांची नावं पण जाहीर झाली आहेत. आता या यादीमध्ये पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदानाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. ज्यांना अनुदान मिळालं असेल त्यांना काही अडचण येणार नाही. ज्यांना मिळालं नसेल त्यांच्या खात्यामध्ये अनुदान वाटप होणार आहे. त्यानंतर आता बघा विम्याचे 17,000 रुपये याचे देखील लवकरात लवकर मंजूर होणार असून या ठिकाणी देखील शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये 17,000 रुपयाचा पीक विमा पूर्णपणे खात्यावरती वाटप केला जाईल. नंतर तुम्हाला डायरेक्ट डीबीटी अंतर्गत दिला जाईल आणि डीबीटी मधून पैसे तुम्हाला दिल्यानंतर 15 ते 20 मिनिटात तुम्हाला तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील. त्यामुळे या पद्धतीने सरकार पैसे वाटप करत असतं हे देखील तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. कारण हे मोठे निर्णय होत असल्यामुळे राज्यभरातील सर्व शेतकरी आता खूप खुश झाले आहेत. एक मोठा दिलासा सर्व शेतकऱ्यांना मिळत चाललेला आहे असे देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाही. पण कारण खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मोठा दिलासा देणारी मुख्यमंत्र्यांनी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता ही राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यात मोठी बातमी देखील समोर आले असे देखील आपण म्हणू शकतो. तर तुम्ही चला तर आपण पैसे वाटपाच्या यादीमधील नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्याची नावे आले आहेत, कोणकोणत्या तालुक्याची नावे आले आहेत, कोणकोणत्या जिल्ह्याची नावे आले आहेत आणि सगळ्यात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे आता सविस्तर पुढील यादी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता या ठिकाणी पुढील आणि महत्त्वाची दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आले. राज्य सरकारच्या माध्यमातून मोठे निर्णय देखील या ठिकाणी सरकारकडून घेण्यात आले आहेत. बघा 1 जानेवारी 2026 पासून हे बदल झालेले आहेत. आता बघा पीक विम्याचे 2026 मध्ये मोठा बदल आणि मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आलेले. आता तुम्ही पाहू देखील शकता या ठिकाणी आताच तुम्हाला टीव्हीला बातमी देखील आलेली होती. सरकारने सांगितले की पीक विम्यामध्ये वन्य प्राणी नुकसान भरपाई आता डायरेक्ट मिळणार आहे. तुमच्याच पिकाचं नुकसान हरिण तसेच रानडुक्कर असतील यांच्याकडे झालेलं असेल किंवा कोणतेही वन्य प्राणी असतील यांच्याकडून जर तुमचं नुकसान झालं असेल तर तुमच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे टाकण्यात येणार आहेत. कोणतेही शेतकरी नाराज करणार नाही असे देखील या ठिकाणी सरकारने आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता सांगण्यात आले आहेत. आता सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय झाले असल्यामुळे सर्व शेतकरी आता खुश झालेले आहेत. त्यामुळे कोणतेही शेतकरी काळजी शक्यतो चिंता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला घेण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतोय. आता यानंतर सर्वांनी लक्ष देऊन बघा. आता हे पैसे वाटप करतात आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप करणार आहे या जिल्ह्याची लिस्ट देखील या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठिंबाच्या काळामध्ये आता अनेक दिवस तुम्ही प्रत्यक्ष करत होते की अजून देखील आम्हाला योजनेचे नमो शेतकरी योजनेचे पैसे का जमा झाले नाहीत. अनेक शेतकरी चिंतेमध्ये देखील होते. पण अखेर या ठिकाणी सरकारने सांगितले की थोडा सर्व्हरचा आणि पोर्टलचा हँग समस्येमुळे थोडासा अनुदान वाटपाचा आणि नमो शेतकरी योजनेचा वाटप असताना सुद्धा विलंब लागला. त्यामुळे आता 3 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती जवळजवळ 200 कोटीचं अनुदान वाटप सुरू झाल्याचं बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला असल्याचं देखील या ठिकाणी समजलेलं आहे. आणि ज्या शेतकऱ्याला मिळालं नसेल त्यांना पण आता लवकरच भेटेल. आता डायरेक्ट 201 कोटी मंजूर झाले आणि ते वाटप देखील सुरू झाले आहे. तब्बल 10,000 नाही तर 20,000 नाही तर 40,000 नाही तर तब्बल तुम्हाला 63,232 शेतकऱ्याचे EKYC प्रलंबित आहे. त्यामुळे म्हणजेच EKYC प्रलंबित असलेला एवढा म्हटल्यावर पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे आता सर्व समस्या असेल त्याचं निवारण शेतकऱ्याचे करावं लागणार आहे आणि EKYC करावी अशी सूचना देखील देण्यात आली. आता इथे सांगण्यात आले की चला पेपरला बातमी देखील आलेली आहे. बघा कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत, कोणत्या तालुक्यात पैसे वाटप सुरू आहेत आणि आज किती जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, उद्या किती जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत बातमी या ठिकाणी सविस्तर दिलेली आहे. आता ही माहिती तुम्हाला वाचून दाखवतो. तुम्हाला कळेल की पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदानाचे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये वाटप होत आहेत हे देखील तुम्हाला तारखेनुसार बघायला मिळेल. त्यासाठी सगळ्यात अगोदर आलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही माहिती वाचून दाखवतो. त्यानंतर तुम्हाला शेतकरी योजनेचे 2,000 रुपये कधी येणार आहेत ते देखील माहिती बघायत. त्यानंतर कोणती तुम्हाला 2 कामे करावी लागतील ते देखील माहिती बघायत. आता सगळ्यात अगोदर तुम्हाला कोणतेच पैसे भेटणार नाहीत अशी माहिती देखील अनेक वेळेस तुमच्या समोर आली होती. पण
सर्वच्या सर्व तुमचे पैसे बंद होतील असं सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे कोणते तुम्हाला कागदपत्र काढायचे आहे की जर तुम्ही 2 कामे नाही केली तर तुम्हाला पैसे देखील येणार आहेत, 4 योजनेचे देखील येणार आहेत, तुमचे सर्व पैसे बंद होतील। त्यामुळे सर्व माहिती सांगणार आहे। आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। बघा या ठिकाणी आतापर्यंत काय बातमी आलेली आहे, आता काय सांगितले। आता बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला दिलासा देणारी आणि 200 कोटीचं अनुदान खात्यावरती जमा आता सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तब्बल पाहायला गेलं तर 62,09,751 शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान वाटपासाठी निर्णय जाहीर झाला असून या ठिकाणी नुकसानापोटी 19,431 कोटी सद्यस्थितीला 431 कोटी 81 लाखचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला असेल। आता जिल्हा प्रशासनाकडून तहसीलने लाभार्थ्याच्या याद्या या स्थितीला अपलोड करून शेतकऱ्याच्या खात्यावरती अनुदानाची वाटप प्रक्रिया आपल्याला बघायला मिळत आहे। आता हे अनुदान पूर्ण शेतकऱ्याच्या खात्यावरती येणार आहे। सद्यस्थितीला अपलोड करून शेतकऱ्याच्या खात्यावरती अनुदान देखील जमा केले जात आहे। मात्र परंतु हे अनुदान नेमकं आज मिळणार की उद्या मिळणार अशी प्रतीक्षा अनेक शेतकरी सुरू करत होते। मात्र प्रतीक्षा करण्याची गरज तुम्हाला भासणार नाही। अनुदान जमा न झालेल्या शेतकरी बांधवांना सरकारने एक काम देखील सांगितले आहे। आतापर्यंत 3,83,999 शेतकऱ्याच्या खात्यावरती 201 कोटी 41 लाख रुपयाचं अनुदान या ठिकाणी जमा करण्यात आले आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात देखील आले आहे। त्यानंतर पुढे सांगितले आहे की सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यांना म्हणजे शेतकऱ्यांना मोठ्या पिकांना देखील मोठा फटका बसला होता आणि या नुकसानापोटी निधी देखील जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला आहे। सदर निधी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने अगोदरच लाभार्थ्याच्या याद्या तयार केलेल्या आहेत। आता निधी प्राप्त झाल्यानंतर सदर याद्या अपलोड तातडीने होतील, काम करणे देखील तुम्हाला हे सुरू होईल। आता तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये करण्यात आलेल्या आहेत महत्त्वाच्या। आता हे अनुदान जमा करण्याचा प्रयत्न सरकारने केला होता, तो आता पूर्णपणे यशस्वी झालेला असून शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे आता जमा देखील झालेले आहेत। आता पहिल्या टप्प्यात झालेल्या नुकसान पाहायला गेलं तर नुकसान भरपाई अगोदर 9 कोटी 56 लाख रुपये या ठिकाणी, त्यानंतर तुम्हाला 64 कोटी 75 लाख रुपये, त्यानंतर 356 कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर होऊन लाभार्थीच्या मदतीने या ठिकाणी निधी जमा केला जात आहे। यामध्ये पैसे वाटपाच्या यादीत नेमकं कोणत्या जिल्ह्यात त्या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप अनुदानाचे वाटप सरकारने जाहीर केलेलं आहे। आता या यादीमध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर तुम्हाला दुसरा जिल्हा आला तो म्हणजे अहिल्यानगर। या 2 जिल्ह्यामध्ये देखील लवकरच भरपूर शेतकरी जिल्हे म्हणून या ठिकाणी जिल्ह्याला ओळखला जातो। या जिल्ह्यामध्ये देखील हे पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यानंतर बघा त्यामध्ये पाहिलं तर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये देखील घनसावंगी, भोकरदन, अंबड तालुका, मंठा तालुका यामध्ये देखील या तालुक्यामध्ये हे पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं 14 जिल्ह्याची लिस्ट देखील मी वाचून दाखवत आहे। सर्वांनी आता या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। आता तुम्हाला सर्व काही वाचून दाखवत आहे, आता सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा या ठिकाणी मानली जात आहे। हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय बघा सरकारने यादी देखील जाहीर केलेली आहे। त्या ठिकाणी यादीत आपल्या जिल्ह्याचे नाव आहे का, तालुक्याचे नाव आहे का, आपलं नाव आहे का हे देखील तुम्हाला तपासून घ्यायचं आहे। आता लवकर बघा तुम्हाला माहितीच असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यादी देखील भारतामध्ये पीक विमा योजना आणली। आता त्याच योजनेचे पैसे सरकारने आता डायरेक्ट मंजूर केले आहेत आणि या योजनेबाबत सोबत अजून देखील 3 योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत या ठिकाणी सोडणार असल्याची माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे। आता त्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे। आता बघा हे पैसे आता कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत, त्यामध्ये पाहिलं तर सोलापूर, अमरावती, नांदेड, नागपूर, बीड, नाशिक, जालना या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत। तर अशा या जिल्ह्याची नावे देखील होती। तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये असाल तुमच्या खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप होतील, तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज भासणार नाही। आता तुमचं सरकारने आता काय सांगितले बघा, तुम्हाला 2 कामे देखील अर्जंट करायला सांगितले। पहिलं काम तुम्हाला EKYC करून घ्यायचं आहे, जेणेकरून येणारे पैसे तुमच्या लवकर खात्यामध्ये जमा होतील। दुसरं काम म्हणजे तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे आणि बँक खात्याशी तुम्हाला संलग्न करायचं आहे। ही सर्व कामे तुम्हाला जर केली तुम्हाला डीबीटी अंतर्गत पूर्णपणे पैसे तुमच्या खात्यावरती जमा केले जातील अशी माहिती देखील आता राज्य सरकारकडून या ठिकाणी समोर आलेलं आहे। तर अशाच अपडेटसाठी जर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।